साईडला आपण सो हे गाइस वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल गाइस. तर आज पुन्हा एकदा आपण कोळंबीची जाळे बांधायला चाललेले आहेत. तुम्ही बघू शकतात भरती वगैरे झालेली आहे आणि पाणी पूर्ण वरती आलेलं आहे. बघा तुम्ही बघू शकतात किनाऱ्याला मोजे वगैरे भरपूर मारतात आहे. आणि आता आपले पप्पा बोट घेऊन येणार आहेत आणि आपण बोट घेऊन जाणार आहेत जाळी बांधायला. तर मित्रांनो फायनली आपण आता जाळी बांधायच्या जागेवर पोहोचलेले आहेत आणि आपण आज 2 जाळी बांधणार आहेत. बघा तुम्ही बघू शकता पप्पा आता जाळी वगैरे बांधायला लागलेले आहेत. हे बघा, कारण कालच्या दिवशी आपल्याला पहिले एकच जाळी बांधली होती, त्यामध्ये आपल्याला भरपूर अशा कोळंबी वगैरे चिंबोरी वगैरे भेटलेली होती. तर आपण आज 2 जाळी बांधून घेणार आहेत. आपण जाळी पूर्ण बाहेर काढलेली आहे बोटीतून. तुम्ही बघू शकता बोट पण भरपूर हालते, त्यासाठी मी बाहेर नाही गेलो अजून. आता मी जी जाळी वगैरे होती ती आपण बाहेर काढून ठेवलेली आहे, कारण आता थोडासा टाइम बाकी आहे, 15-20 मिनिटं बाकी आहेत जाळी टाकण्यासाठी. तर मित्रांनो हे बघा, आपण आता दुसरी जाळी सुद्धा बांधून घेतलेली आहे आणि पहिली जाळी आपण बाहेरच्या साईडला बांधलेली आहे. बघा तुम्ही बघू शकतात बाहेरच्या साईडला एक जाळी बांधलेली आहे. तर काही चला बघूया आता आपण आपल्याला किती मासले वगैरे ते तुम्हाला दाखवतो. कोळंबी वगैरे दिसते इकडे, बरीचशी आपल्याला कोळंबी वगैरे दिसते. आता खिचून बघूया काय जाळीमध्ये आलेलं आहे. ओ भाई साहब, मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्याला कोळंबी वगैरे मस्त आलेले आहेत जाळीमध्ये आणि आपल्याला थोडे थोडे खेकडे सुद्धा आलेले आहेत. बघा मित्रांनो हे बघा मस्त धोंडे वगैरे आपल्याला आलेले आहेत. चिंबोरी सुद्धा आलेले आहेत. बघा चिंबोरी सुद्धा आलेले आहेत आपल्याला. आपल्याला यामध्ये कोळंबी सुद्धा आलेले आहे, सफेद कोळंबी आणि बघू शकतात कोळंबी आपल्याला सफेद कोळंबी सुद्धा आलेली आहे यामध्ये आणि करसट कोळंबी सुद्धा आलेली आहे. जिवंत कोळंबी हे बघा, सफेद कोळंबी तुम्ही बघू शकतात. ते बघा कोळंबी वगैरे आणि डोमे माशी मस्त आपण पेट पे हे रे मस्त कोळंबी आली आपल्याला. बघा काय नाही कसं पोहेस. चलो गाईज आपण आता पटापट आपण हे जे मासले आहे ते आपण साफ करून घेऊया. कोळंबी आणि डोमे मासे आपण वेगवेगळे काढून घेऊया यातमधून. मंडळी तुम्हाला काहीतरी दाखवत आता. बघा हा कुठल्या तरी प्रकारचा जीव आलेला आहे. हा जिवंत तुम्ही बघू शकता कशा प्रकारे चालतो. किती हालतोय का तुम्हाला ते दाखवतो तर याच्यावर पूर्णपणे हालतो हा जीव. हे बघा तुम्ही बघू शकता खालच्या साईडून पूर्ण सफेद आहे. की काय याचं ह्याला काय सांगतात तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सध्या तरी मला पण माहिती नाही काय आहे हा. जिपल्यासारखं आहे बघा तुम्ही बघू शकता. हा भाई काय काय जीव आहेत समुद्रात.
गाईस तर आपण आता पहिली झाली आता उचलून घेतली होती, त्यामध्ये आपल्याला बघा तुम्ही बघू शकता बरेचसे आपल्याला कोळंबी वगैरे आलेले आहे. आणि आता आपण दुसरी जी बाहेरच्या साईडला झाली आहे ती सुद्धा खेचून घेणार आहे. तर बघूया त्यामध्ये आपल्याला किती कोळंबी वगैरे भेटते. मंडळी आता आपण जाळी खिचणार आहेत, म्हणजे जाळे सोडून घेतलेली ते बघू शकता बाहेरच्या साईडला सुद्धा झाली आहे. ही आपली जवळची साईडची झाली आहे, यामधून आपण मासले काढलेले आहे पूर्ण. मित्रांनो हे बघा आपल्या दगड चिंबर आले, ती छोटे छोटे तुम्हाला दाखवते बघा. बघा छोटी छोटी दगड चिंबर सुद्धा आलेले आहेत आपल्याला. आपण हे फेकणार आहे ते बाईच्या चला बरीचशी मासली होती, त्यामध्ये छोटे डोमेरे वगैरे होते ते आपण फेकले. आता आपण दुसरी जाळी जी बांधली होती त्याच्या आपण मागच्या साईडचा आपण खेचणार आहे, त्यामध्ये बघूया किती आपल्याला टाकली आहे. बैल आहे गाईस, हे मागची म्हणजे बाजू आहे जिकडे मासली पूर्ण जमा असते. बघूया यामध्ये आपल्याला किती आलेलं आहे मासली. जलवायला तर मित्रांनो बघा यामध्ये सुद्धा आपल्याला कोळंबी वगैरे मस्त आलेले आहे. आणि यामध्ये तलाव जास्त आलेले आहे बघा. जेलीफिश जे आपण सांगतात ते आपल्याला भरपूर आलेले आहेत त्यामध्ये. बघा तुम्ही बघू शकतात बरेच असे जेलीफिश आले आहेत आपल्याला. कोलबी खाली आहे की नाही खास काय लागली सापडला. मित्रांनो बघा यामध्ये काय आलेलं आहे, याला पण काम वगैरे सांगतात. म्हणजे हा पाण्यातला साप आहे, तुम्ही बघू शकता कशा प्रकारे हा साप दिसतो. त्याच्या अंगावर बघा झेब्रा क्रॉसिंग सारखी पूर्ण निशाण असतात बघा. आणि ती साईजला बघा किती मोठे ते बघू शकतात. चला भाई काही याला फेकूया आता, जाऊ दे. मित्रांनो यामध्ये सुद्धा आपल्याला बरेचसे कोळंबी वगैरे आलेले आहे आणि चिंबोरी सुद्धा आलेले आहेत. हे बघ टायगर कोलबी माहिती आहे ती. तर नाही बघा टायगर कोलबी सुद्धा आलेली आहे, यामध्ये छोटीशी आहे, ही पण मोठ्या साईजची होते. तर मित्रांनो हे बघा आपण पूर्ण मस्त मस्त कोळंबी वगैरे आलेली आहे बघा. तुम्ही बघू शकता आपण यामध्ये आपल्याला छोटंसं पॉम्पलेट सुद्धा आलेलं आहे. आणि कोळंबी बघा किती आलेले आहे तुम्ही बघू शकता. आपण 2 जाळी बांधलेली होती, त्यामधून आपल्याला बरीचशी कोळंबी वगैरे आलेली आहे. आणि यामधून हे बघा ह्यामध्ये सुद्धा डोमी मासे आहेत छोटी छोटी, ते आपण फेकणार आहेत. आपण पूर्ण मासे वगैरे पूर्ण साफ केलेले आहे, म्हणजेच त्यामध्ये जेवढा कचरा होता तो आपण काढलेला आहे. जमीन मोठा का बघा मित्रांनो, चिंबोरी किती आपल्याला आलेले आहेत तुम्हाला दाखवतो. याला मुरानो हे बघा मित्रांनो आपल्या चिंबोरी बघा किती आलेले आहेत तुम्ही बघू शकता. चिंबोरी सुद्धा आपल्याला आलेले आहेत या जाळीमध्ये.
याला मोरांना काही बघा एक दगडी चिंबर आपल्याला आलेला आहे आणि मोठ्या साईजचे आपल्याला मोरकुट आलेले आहेत. हे बघा मोरकुट वगैरे आपल्याला आलेले आहेत, बरेचसे आलेले आहेत. तुम्ही बघू शकता बघा बरीचशी मोरकुट आलेले आहेत, 4-5च आहेत आणि बाकीची सर्व छोटे छोटे आहेत. धरती हा हा तुम्ही तर मित्रांनो आता आपण सर्व जाळी वगैरे खेचली आणि मासे वगैरे आपण काढून ठेवलेली होती. तर मागच्या साईडला आपण बघा काहीच आपल्याला पोता मासा आलेला आहे. बघा तुम्ही बघू शकता पोता मासा. आणि आम्हाला माहिती पण नव्हतं की यामध्ये आळ्याचं, कारण आपण सर्व मासे वगैरे काढून ठेवलेली होती. आणि आपण कोळंबी वगैरे काढली त्यानंतर जे शेवटला जो कचरा वगैरे राहतो तो आपण काढायला लागले. त्यामध्ये बघा मस्त साईज चालेल आपल्याला. बघा मस्त साईज वगैरे मोठी साईज आहे. बघा मस्त साईज आलेली आहे. फोटोकडे चला काही आता यामध्ये सुद्धा आपल्याला कोळंबी वगैरे आहे आणि छोटीशी कोळंबी आणि डोमे माशाची चिंबुरी सुद्धा यामध्ये आहे. बघा कोळंबी सुद्धा यामध्ये जिवंत कोळंबी आहे. बघा आलू पाडूचा पालन मावशे तुझा नवरा काला. तर काय चला फायनली आपली जाळे वगैरे खेचून झालेले आहे आणि आपण घरी निघालेलो आहे. तुम्ही बघू शकता आता संध्याकाळ झालेला आहे, पूर्ण म्हणजे काळपट झालेला आहे. तुम्ही बघू शकता आणि आता आपण बोट वगैरे घेऊन आपण निघालेले आहेत घरी. तर काय चला तुम्ही बघितलं असेल आपल्याला किती मासले वगैरे भेटलेले आहे. असे डेलीचे आपले मासले असते, तुम्ही बघितले असेल डेली ब्लॉग असतात आपले मासले बघायला आपण डेली येतात. गाईस आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओला आणि चला भेटूया उद्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.